नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षा आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत, त्यांमधून आपल्याला कोणते टप्पे पार करता येतील हे आपण पाहिलं आणि ह्या महत्त्वाच्या परीक्षा कोणत्या कोणत्या वर्गामध्ये कशा कंडक्ट केल्या जातात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। इयत्ता पहिली पासून ते तिसरी पर्यंत कोणत्या शालेय स्पर्धा परीक्षा होतात ह्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती मिळवणार आहोत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये चौथी पासून ते 10वी पर्यंतची अशी एक मी तुम्हाला व्हिडिओची सिरीज देईल, त्यामध्ये कळेल की कोणत्या इयत्तेसाठी कोणत्या कोणत्या परीक्षा या होत असतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, यामधून तुम्हाला खूप सारी माहिती समोर येणार आहे आणि ती तुमच्या एक्झामसाठी कामी येणार आहे। तर इयत्ता पहिलीसाठी पाहूयात। इयत्ता पहिलीसाठी सामान्य ज्ञान परीक्षा मंथन म्हणजे मंथनची जनरल नॉलेज एक्झाम होत असते इयत्ता पहिलीसाठी। ह्या परीक्षेमध्ये जवळपास 4 विषय असतात, ज्यामध्ये तुमचं रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, मराठी आहे आणि इंग्लिश आहे। असे हे 4 तुमचे बेसिक विषय जे आहे ते ह्या परीक्षेमुळे कव्हर होत असतात, जे तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, फॉर एक्झाम्पल UPSC असू देत, MPSC असू देत किंवा नीटची एक्झाम असू दे, JEEची एक्झाम असू देत किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये बेसिक हे सब्जेक्ट असतातच। म्हणून इथूनच या शालेय स्पर्धा परीक्षांमधूनच तुमच्या मुलांचा इथून पाया पक्का होणार आहे। तर इयत्ता पहिलीच्या मुलांनी पण लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला पहिलीत गेल्यावरती मंथन ही परीक्षा द्यायची आहे। त्यानंतर ऑलिम्पियाड जवळपास 8 विषयांमध्ये कंडक्ट होत असते। फॉर एक्झाम्पल ऑलिम्पियाड इंग्लिशसाठी होते, मॅथ्ससाठी होते, रिझनिंगसाठी होते, त्यानंतर तुमचं चित्रकलेसाठी देखील होते। असे जवळपास 8 विषय हे ऑलिम्पियाडमध्ये कव्हर होत असतात। त्यानंतर इंट्रा स्कूल कॉम्पिटिटिव्ह, ज्या एखाद्या स्कूलमध्ये ह्या स्कूलिंगच्या अंतर्गतच काही कॉम्पिटिशन अरेंज केलेल्या असतात। फॉर एक्झाम्पल वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर गायनाची स्पर्धा असते, त्यानंतर बरेचसे स्पोर्ट्स इव्हेंट असतात, म्हणजे त्यामध्ये बॅडमिंटन येतं, हॉकी येतं, क्रिकेट येतं, स्विमिंग येतं। असे बरेचसे इंट्रा स्कूल कॉम्पिटिटिव्ह म्हणजे ज्या एक्झामच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या इंट्रा स्कूल कॉम्पिटिटिव्ह मध्ये येत असतात। तर मुलांनी ह्या जर परीक्षा दिल्या तर त्यांचा त्यामुळे IQ लेवल वाढतो, त्यांची अभ्यासाची कपॅसिटी वाढते, त्यांचं ग्रास्पिंग ॲबिलिटी वाढत असते, लक्षात ठेवण्याची वृत्ती वाढत असते। म्हणून पालकांना माझी विनंती आहे की हे जे एक्झाम आहे की आमचे मुलं शाळेचा पण अभ्यास कसा करणार आणि हा पण अभ्यास कसा करणार, तर या संदर्भात मी टाइम मॅनेजमेंटच्या पण बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेली आहे। तर तुम्ही तसं मॅनेज करून मुलांना ही एक्झाम देण्यासाठी प्रेरित करू शकतात आणि ह्या एक्झाम तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितक्या त्यांच्या शालेय, कारण की यामधून त्यांची एक पर्सनॅलिटी बिल्डअप होत असते, त्यांना एक वेगळा दर्जा प्राप्त होत असतो आणि एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स त्यांच्या आतमध्ये शिरलेला असतो। म्हणून भविष्यात येणाऱ्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ते तग धरू शकत असतात। देण्यात आता आपण दुसरीसाठी पाहूयात। दुसरीमध्ये पण मंथन एक्झाम होते, सेम त्याचे 4 विषय आहेत। ऑलिम्पियाड पण दुसरी मधल्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकते। त्यानंतर इंट्रा स्कूल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, मगाशीच मी सांगितलं की वक्तृत्व स्पर्धा असतात, गायन स्पर्धा असतात किंवा शाळेमध्ये इतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात। या इंट्रा स्कूल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण त्यांच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात, जसं की काही प्रश्नमंजुषा, क्विज असतात, क्विज कॉम्पिटिशन असतं, क्विज हंटिंग असतं, हे असं वेगवेगळ्या शाळांमध्ये घेतलं जातं। त्यानंतर इयत्ता तिसरीसाठी पण मंथन परीक्षा ही अरेंज होत असते, त्यामध्ये पण ऑलिम्पियाड असतं, इंट्रा स्कूल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्यात पण होत असतात। तर माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला तुमची ग्रास्पिंग ॲबिलिटी, तुमचं बोलण्याचा जो टोनॅलिटी आहे किंवा तुम्हाला ज्या अनामिक अशी भीती वाटत असते एखाद्या गोष्टीची, ह्या जर सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला भीती घालवायची असेल तर तुम्ही ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पार्टिसिपेट करणं अत्यंत गरजेचं आहे। या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती अजून हवी असेल तर आमच्या इग्नाइटच्या या शालेय स्पर्धा परीक्षा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं, यामध्ये बेल आयकॉनला हिट करायचं। आमचे जे नवीन अपकमिंग जे व्हिडिओज आहे ते तुम्हाला याच्यातून दिसत जातील। त्यानंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। आणि इथे इग्नाइटचा एक नंबर पण दिलेला आहे,
त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आमचं ॲप्लिकेशन पण येणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांसाठी आम्ही काही सिरीज कंडक्ट करणार आहे, तर ते पण तुम्हाला त्या थ्रू मिळणार आहे. आमचा टेलिग्राम चॅनल पण आहे, व्हॉट्सअप पण आहे, तो पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्यामधून पण तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन ही मिळत जाईल. धन्यवाद.